रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं 9 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 अखेर पीक प्रात्यक्षिक, कृषी प्रदर्शन, पीक परिसंवाद अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये विघ्नर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पीडीसी बँक, बँक ऑफ इंडिया, आरसीएफ खत कंपनी अशा विविध संस्था यामध्ये सहभागी होणार आहे। आपण आता पाठीमागे पाहतोय असं भव्य दिव्य मांडवाचं काम सुरू आहे। लाखो शेतकरी या ठिकाणी या 4 दिवसांमध्ये कृषी प्रदर्शनाचा फायदा घेणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला विघ्नर टाइमच्या माध्यमातून हेच आव्हान आहे की कृषी विज्ञान केंद्र दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवत असतं, त्याचबरोबर पीक परिसंवाद असतो, कृषी प्रदर्शन असतं, पीक प्रात्यक्षिक असतं आणि हा महोत्सव जो आहे ग्लोबल कृषी महोत्सव, ह्या महोत्सवामध्ये आपण सगळेजण सहभागी व्हा। शेतकरी बांधवांसाठी जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिली जाते, ह्या माहिती तुम्ही आत्मसात करा, बाकीच्या शेतकरी बांधवांना सांगा। या कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल तात्या मेहर, हे BSc ॲग्री आहेत। त्यांचं तन मन धन म्हणजे अगदी 24 तास जरी म्हटलं ना तरी शेती विषय याच्यामध्ये त्यांना प्रचंड आवड आहे। एक गाढे अभ्यासक अनिल तात्या मेहर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। अनिल तात्यांचा या सगळ्या शेती संदर्भामध्ये प्रगल्भ अभ्यास आहे। अगदी तासनतास ह्या सगळ्या विषयावर ते बोलू शकतात। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आहेत, या योजनांची माहिती देखील या ठिकाणी मिळणार आहे। सध्याच्या असणाऱ्या हवामानामुळे किंवा बदलतं हवामान, ऐनवेळी पडणारा पाऊस यामुळे पिकांचं नुकसान कसं होतं, नैसर्गिक शेती कशा प्रकारे करायची, कंपोस्ट खत कसं बनवायचं, कुक्कुटपालन व्यवसाय कशा पद्धतीने चालवायचा, दुग्ध व्यवसाय कसा वाढवायचा, अशा नाना प्रकारचं या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, या ग्लोबल्स कृषी महोत्सवाचा आनंद तुम्ही निश्चित घ्या। ते मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या 9 ते 12 जानेवारी 2025च्या कृषी महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता, नैसर्गिक शेती केलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वांगी आहेत, फ्लावर आहे, कोबी आहे, गवार आहे, गहू आहे, सोयाबीन आहे, टोमॅटो आहे। नैसर्गिक शेती कशा प्रकारे करायची याचं पुरेपूर नॉलेज, ज्ञान हे कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। 4 दिवस आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी बांधवांनो सहभागी व्हा। जे तरुण शेतकरी असतील, वृद्ध शेतकरी असतील किंवा काही महिला शेतकरी असतील, या सगळ्यांना या ठिकाणी पुरेपूर माहिती मिळणार आहे। या कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल तात्या मेहर, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। त्यांना शेतीमधला प्रगल्भ त्यांचा अभ्यास आहे, ते गाढे अभ्यासक आहे। शेती विषयावर ते तासनतास बोलू शकतात। या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने येणार आहेत। त्या संदर्भामध्ये योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे। पाठीमागं मांडवाचं काम चालू आहे, त्याच्या पाठीमागं स्टॉलचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। कृषी विज्ञान केंद्राचे सगळे पर्यवेक्षक, त्याचबरोबर केमिस्ट किंवा इतर शास्त्रज्ञ मंडळी स्वतः हे आपलं काम आहे असं समजून या ठिकाणी काम करत असतात। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वारंवार विनंती आहे, मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपलं नॉलेज डेव्हलप करा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।